नमस्कार. 6:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला करणार संबोधित. पद्म पुरस्कारांची घोषणा. शरद पवार, सुंदरलाल पटवा, येसुदास यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण जाहीर. स्वच्छता दूत एस.व्ही. मापुसकर, अनुराधा पौडवाल, अप्पासाहेब धर्माधिकारी, दीपा कर्माकर, विराट कोहली यांच्यासह संजीव कपूर, कैलास खेर आदी 75 जणांना पद्मश्री. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान धोरणात्मक सहकार्यावर 14 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या. तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवत आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा. आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या 2 घटनांत लष्करी अधिकाऱ्यांसह 5 जणांचा मृत्यू. आणि आता सविस्तर वृत्त. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या भाषणाचं प्रसारण होईल. त्यानंतर या भाषणाचा हिंदी अनुवाद प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून हिंदी अनुवादानंतर प्रसारित होईल. तर आकाशवाणीच्या वाहिन्यांवर रात्री 9:30 वाजता प्रादेशिक भाषेत या भाषणाचं प्रसारण होईल. उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नवी दिल्लीत उद्या राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी जोरदार तयारी सुरू असून या संचलनाचं दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी दूरदर्शनचा चमू सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. 7 जणांना पद्मविभूषण, 7 जणांना पद्मभूषण तर 75 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी मंत्री शरद पवार, मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ गायक येसुदास यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुंदरलाल पटवा आणि P.A. संगमा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी विश्वमोहन भट, साहित्यिक देवीप्रसाद द्विवेदी यांच्यासह 7 जणांचा पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. पत्रकार चो रामास्वामी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर, पॅराऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळवणाऱ्या मरियप्पन थंगवेलूसह 75 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी, अनुराधा पौडवाल, भावना सोमय्या, संजीव कपूर यांचा समावेश आहे. पुण्यातल्या देहू इथं स्वच्छता दूत म्हणून बहुमोल योगदान देणाऱ्या डॉक्टर एस.व्ही. मापुसकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मापुसकर यांनी पुण्यात देहू इथं 50 वर्षांपूर्वी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. 2004 पर्यंत संपूर्ण देहू गावात त्यांनी शौचालये बांधली. कचरा व्यवस्थापनाचा त्यांचा प्रयोग देशात अनेक ठिकाणी करण्यात आला. विराट कोहली, साक्षी मलिक या खेळाडूंनाही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातल्या 36 व्यक्तींना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 समावेश आहे. हे पुरस्कार केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केले आहेत. राज्यातल्या गोविंद तुपे यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झालं असून तेजस सोनावणे, मनोज बारहाते आणि नीलकांत हरिकांता यांना जीवन रक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे. पदक, प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात या 2 देशांदरम्यान आज सर्वसमावेशक धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासह 14 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांच्या उपस्थितीत संरक्षण, नौवहन, सागरी सहकार्य, सायबर सुरक्षा, ऊर्जा, कृषी, वाणिज्य, तेल व्यवस्थापन, रस्ते परिवहन, मानवी तस्करीला आळा, पेट्रोलियम तसंच संरक्षण क्षेत्रातले करार करण्यात आले. उभय देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत अबुधाबीच्या राजपुत्रांसोबत आज केलेली प्रतिनिधी स्तरावरची द्विपक्षीय चर्चा फलदायी आणि लाभदायी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ऊर्जा आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या चर्चेवर उभय देशांचा भर राहिला. तसंच यापूर्वी दोन्ही देशांमध्ये झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतातल्या पायाभूत प्रकल्पांमध्ये संयुक्त अरब अमिरातीनं भागीदारी व्हावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
येत्या काळात उभय देशांमधले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी एकत्रित काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबाबत अबुधाबीच्या राजपुत्रांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. अबुधाबीचे राजपुत्रांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली अर्पण केली. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी भारत अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत येण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनीही ट्रम्प यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. यावेळी उभय नेत्यांनी व्यापार, सुरक्षा यंत्रणा तसंच दहशतवादासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. यावेळी ट्रम्प आणि मोदी यांनी दहशतवादाविरोधात खांद्याला खांदा लावून लढण्याचा संकल्प व्यक्त केला. भारत आणि अमेरिकेदरम्यानचं संरक्षण तसंच आर्थिक क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. भारतीय निवडणूक आयोग आज 7वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहे. मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा या हेतूनं जनजागृती करण्यासाठी देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रमुख कार्यक्रमात राष्ट्रपतींनी मतदार दिनाची शपथ दिली. सर्व राजकीय पक्षांचं एकमत झाल्यास लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेता येऊ शकतील असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. निवडणुका कमी खर्चात व्हायला हव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं. नव्यानं मतदार नोंदणी केलेल्या युवा वर्गाला मतदार ओळखपत्रांचं वाटपही राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलं. तसंच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि निवडणूक व्यवस्थापनात सहभागी असलेल्या व्यक्तींना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 18 वर्षावरील व्यक्तींना मतदार यादीत नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी यात सहभागी व्हावं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 1950 साली 25 जानेवारीला निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यानिमित्तानं गेली 7 वर्ष हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना मतदार ओळखपत्र देण्यात आलं. तसंच मतदानाविषयी शपथही देण्यात आली. सोलापुरात या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या हस्ते महाविद्यालयीन रॅलीचं उद्घाटन झालं. शहरातल्या महाविद्यालयांमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. तसंच शहराच्या प्रमुख ठिकाणी मतदानासंदर्भातली पथनाट्यही सादर करण्यात आली. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून काढलेल्या मतदार युवा जनजागृती ज्योत रॅलीला जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुण्यात संभाजी उद्यान इथं मतदार दिनाच्या निमित्तानं आनंद भाटे, अभिजित कुंटे आणि विकास काकतकर या संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांनी नागरिकांना गुलाबाचं फूल देऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. गडकरी रंगायतमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आलं. तसंच मतदानाचा हक्क बजावण्याची शपथही देण्यात आली. यावेळी चित्रपटसृष्टीतले दिग्गज उपस्थित होते. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मतदानासंदर्भात शिबिरं भरवण्यात आली होती. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिक, विशेषतः तरुणांच्यात जागृती करण्यासाठी भारतीय उद्योग महासंघ, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीनं आज मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आपण मतदान ही लोकचळवळ करूयात असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी यावेळी केलं. राज्यात ग्रामीण भागातील मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते 70% पोहोचलं आहे. मात्र शहरी भागात हेच प्रमाण 55 ते 56% आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हे प्रमाण 44 ते 45% असल्यानं मुंबईकरांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
नगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल की मुंबईमध्ये 50% खाली आहे आणि इतर महानगरपालिकांमध्ये सुद्धा 50 ते 55 जवळ आहे। हे आपल्यासाठी आपल्यासारख्या प्रगतिशील राज्यासाठी शोभणारी गोष्ट नाही। म्हणून सर्व प्रकारचे लोकांनी यामध्ये सहकार करायचा आहे। मुंबई महानगरपालिकेत 18 ते 35 या वयोगटातील केवळ 23% युवक मतदान करतात, तर 36 वर्षांवरील वयोगटात हेच प्रमाण 50% असल्याचं गोखले राज्यशास्त्र आणि अर्थसंस्थेनं केलेल्या पाहणीत आढळून आल्याचं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितलं। मतदान हा केवळ हक्क नसून ते कर्तव्य असल्याचं भारतीय उद्योग महासंघाचे पश्चिम भारताचे उपाध्यक्ष निनाद करपे यांनी सांगितलं। यावेळी मतदार जनजागृतीबाबत झालेल्या चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी झाले होते। ठाणे महानगरपालिका हद्दीत लोकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा देण्यासाठी नियोजित करण्यात आलेली अनेक कामं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं जाणून बुजून रोखली असा आरोप आज ठाण्यात शिवसेनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला। खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे महापौर संजय मोरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यावेळी उपस्थित होते। गेली 25 वर्ष चांगली कामं केल्यामुळेच ठाण्याची सत्ता शिवसेनेकडे आहे, याकडेही या नेत्यांनी या पत्रकार परिषदेत लक्ष वेधलं। पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी नियोजित असलेलं शाई धरण, मेट्रो प्रकल्प, धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठीच्या क्लस्टर योजना तसंच डायघर इथला घनकचरा प्रकल्प आदी महत्त्वाची विकास कामं या सरकारनं रोखली आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आमच्यावर आरोप करत आहेत, असं यावेळी सांगण्यात आलं। भाजपाच्या तुलनेत शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे जागा वाटप सन्मानपूर्वक झालं तर महायुतीचं पाऊल पुढे पडेल, अन्यथा शिवसेनेचे उमेदवार तयार असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं। ते आज पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपासोबत युती होणार की नाही याची घोषणा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे जाहीर सभेत करतील, त्यावर इतर ठिकाणच्या युतीचं भवितव्य अवलंबून राहील, असं शेवाळे यांनी यावेळी सांगितलं। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा शिवसेनेशी कुठेही आघाडी केली जाणार नाही, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। अनेक जिल्ह्यात काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य संसदीय पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली। पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड, ठाणे, अकोला आणि अन्य महापालिकांमध्ये काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा सुरू आहे। येत्या 28 तारखेपर्यंत या संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं। काँग्रेसनंही आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षाही तटकरे यांनी व्यक्त केली। माईर्स MIT शिक्षण समूहाच्या वतीनं पुण्यात तळेगाव दाभाडे इथल्या मायमर वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन आज महाऊर्जाचे महाव्यवस्थापक किशोर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। सूर्यमित्र या तंत्रज्ञ शैक्षणिक कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। सौर ऊर्जेचा वाढता वापर पाहता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल, यासाठी सूर्यमित्र हा कार्यक्रम आधार ठरेल, असं मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। जगभरात इंधनाचे साठे कमी होत असताना कमी खर्चात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला हवा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तामिळनाडू विधिमंडळानं जल्लीकट्टू संदर्भात नवीन कायदा संमत केल्याविरुद्ध भारतीय पशु कल्याण मंडळ आणि इतर पशु हक्क संघटनांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज दाखल करून घेतली। या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे। याच दिवशी जल्लीकट्टूला परवानगी देणारा 6 जानेवारी 2016चा अध्यादेश मागे घेण्याबाबत केंद्र सरकारच्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे। परवा म्हणजे 23 जानेवारीला पशुक्रूरता प्रतिबंध सुधारणा विधेयक 2017 हा कायदा तामिळनाडू विधानसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आला आहे। हे विधेयक सर्वोच्च न्यायालयानं जल्लीकट्टूबाबत दिलेल्या निर्णयाशी विसंगत आहे, त्यामुळे न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरू शकतो अशी भीती पशु हक्क संघटनांनी व्यक्त केली आहे। मुंबईत काल डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे लिखित
शिवछत्रपती या कादंबरीचं प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि नितीन देसाई यांच्या हस्ते झालं। यावेळी सच्चिदानंद शेवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। लेखकाचं मनोगत कादंबरीच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचवणं ही कादंबरीकारांवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्यानं ही ती योग्य पद्धतीनं सांभाळायला हवी असं मत पुरंदरे यांनी यावेळी व्यक्त केलं। पूर्वकाळात असो नाहीतर आपल्या पदार्वाच्या पूर्वीचा असो तो इतिहास आहे असं घडतं आणि ते कादंबरी रूपात मांडण्याचं आहे। म्हणजे त्याचं नाट्य शोधायचं आहे, त्याचा बोध शोधायचा आहे। आता जे वक्ते बोलले त्या सगळ्यांच्या भाषणामध्ये हा अत्यंत महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी सांगितला, तो अगदी बरोबर आहे। त्याची एक शास्त्र आहे, कादंबरी एक शास्त्र आहे, गंमत नाही आहे, खेळ नाही येतो। कादंबरीचे लेखक डॉक्टर देशपांडे यांनी कादंबरी मागची भूमिका विशद केली। सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे। या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग, मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम। केंद्रीय अर्थसंकल्प 2017 यावेळी असणार विशेष। स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर, तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका। वृत्त विभाग, मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि गॅब्रिएला दॅब्रोस्की या इंडो कॅनेडियन जोडीला नमवत भारताच्या सानिया मिर्झा आणि इवान दोडिंग या इंडो क्रोएशियन जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। आज सकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया दोडिंग जोडीनं बोपण्णा गॅब्रिएला जोडीचा 6-4, 3-6 आणि 12-10 अशा सेटमध्ये पराभव केला। पुरुष एकेरीत रॉजर फेडररनं तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सनं आणि व्हिनस विल्यम्सनं उपांत्य फेरी गाठली आहे। लिएंडर पेस आणि त्याची स्विस साथीदार मार्टिना हिंगिस या इंडो स्विस जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ गुरेज क्षेत्रात बाडू गावात आज पहाटे झालेल्या हिमस्खलनात एकाच कुटुंबातले 4 जण मरण पावले। हिमस्खलनामुळे त्यांचं घर कोसळून हे 4ही जण त्यात दबले जाऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला। हिमस्खलनाच्या दुसऱ्या एका घटनेत मध्य काश्मीरमध्ये गांडेरबाल जिल्ह्यात सोनमर्ग भागात लष्कराची छावणी दबली गेली आहे। यात एका लष्करी अधिकाऱ्याला वीरमरण आलं तर इतरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढल्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। तसंच या भागात जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे। जम्मू काश्मीरमध्ये कालपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे। येत्या 48 तासात या भागात जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 19, नागपूर 31 आणि 13, पुणे 31 आणि 13, औरंगाबाद 29 आणि 15, नाशिक 31 आणि 15, कोल्हापूर 30 आणि 17, रत्नागिरी 35 आणि 21, सोलापूर 33 आणि 15 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 14 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला करणार संबोधित। पद्म पुरस्कारांची घोषणा। शरद पवार, सुंदरलाल पाटवा, येसुदास यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण जाहीर। स्वच्छता दूत एस.व्ही. मापुसकर, अनुराधा पौडवाल, अप्पासाहेब धर्माधिकारी, दीपा कर्माकर, विराट कोहली यांच्यासह संजीव कपूर, कैलास खेर आदी 75 जणांना पद्मश्री। भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान धोरणात्मक सहकार्यावर 14 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या।
तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवत आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा. आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या 2 घटनांत लष्करी अधिकाऱ्यांसह 5 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज राष्ट्रीय मतदार दिवस. या अनुषंगानं लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग आणि निवडणूक आयोगाची भूमिका याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.